चतुर्थ स्थानी गुरु असता अशी लोकांचे घर खूप छान असते, त्यांच्याकडे वाहन सौख्य असते, देव ब्राह्मणावर ह्यांची खूप अतूट भक्ती असते व ह्यांना शत्रूसुद्धा कमी असतात. असा गुरु म्हणजे ही व्यक्ती पूर्व कर्म घेऊन आली आहे, म्हणजे चांगले पूर्वकर्म घेऊन आलेली आहे व ह्यांचा जन्मसुद्धा खूप चांगल्या कुळामध्ये, खूप चांगल्या घरामध्ये झालेला असतो. मातृसूक्त ह्यांना चांगले मिळतेच मिळते. त्याचबरोबर जमीन जुमला, घरदार, बंगला, शेतीवाडी, गुरेढोरे, वाहने ह्यांचे सुखसुद्धा ह्यांना खूप चांगले लाभते. जर एखाद्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानात जर गुरु असेल तर त्या स्त्रीचं लग्न खूप चांगल्या कुळामध्ये किंवा खूप चांगल्या घराण्यामध्ये होण्याचे दर्शवते. असा चतुर्थ स्थानातील गुरु त्या व्यक्तीला सर्व सुखे देतो व सर्व सुख उपयोगी वस्तू आयत्या वेळीस आयत्या जागी त्यांना मिळून जातात. जर हा स्त्रीच्या पत्रिकेमधील गुरु असेल तर तिचं खूप चांगल्या व्यक्तीशी लग्न होतं व तिला खूप चांगले स्थान तिच्या घरामध्ये मिळते. हा गुरु त्या व्यक्तीला तत्त्वज्ञानी, धार्मिक, वैद्यकीय, ज्योतिषी, राजकारण, उद्योगधंद्यामध्ये विपुल असा सर्व गुणांनी संपन्न करतो. ह्या गुरुची दृष्टी 10th हाऊस वर असल्यामुळे जे प्रोफेशनल हाऊस आहे त्यामुळे प्रोफेशनसाठी सुद्धा हा गुरु खूप उच्चेचा मानला जातो. ही अशी व्यक्ती मनाने खूप चांगली असतात, आशावादी व प्रसन्नचित राहतात. जर हा गुरु दूषित असेल तर इस्टेट मिळण्यामध्ये किंवा पारंपरिक इस्टेट मिळण्यामध्ये त्रास होतो, आईला त्रास होतो. जर ह्या गुरुची रेमेडीज केली तर अत्यंत शुभ फलं मिळायला सुरुवात होते. सर्वात पहिली रेमेडी तर अशा व्यक्तीने त्यांच्या आईला सुख उपयोगी वस्तू किंवा आईला जे आवडते त्या वस्तू देणं व आईवर श्रद्धा ठेवणं ही सर्वात पहिली स्टेप आहे किंवा पहिली रेमेडी आहे. करून पहा. ज्यांचा दूषित गुरु आहे त्यांचे रेमेडीज केल्यावर डेफिनेटली जी अडकलेली इस्टेट आहे, प्रॉपर्टी आहे किंवा काही आईला त्रास असेल तर निश्चितच या उपायांमुळे हे दोष नाहीसे होतात किंवा हे दोष कमी होतात.